नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत कोणांच्या जोड्या. सुरुवातीला आपण कोण पाहिलेले आहेत, आता आपण पाहणार आहोत कोणांच्या जोड्या. तर पहिली जोडी आहे संलग्न कोण. तर आकृतीमध्ये इथे एक कोण दिलेला आहे. कोण दिलेला आहे कोण BQM आणि हा एक त्याच्यामधून किरण गेलेला आहे MQ. तर त्याच्यामुळे इथे काय झालेले आहेत, दोन कोण तयार झालेले आहेत. कोण BMQ आणि कोण QMD हे दोन कोण तयार झालेले आहेत. आता ह्या कोणामध्ये MQ ही सामायिक भुजा आहे आणि M हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि या दोन कोणाचे अंतर्भाग हे वेगळे झालेले आहेत. त्याच्यामुळे संलग्न कोणामध्ये काय असतं, संलग्न कोणाची काय एक भुजा सामायिक असते आणि संलग्न कोणाचा शिरोबिंदू हा सामायिक असतो आणि संलग्न कोणाचे अंतर्भाग हे वेगळे असतात. त्यामुळे इथे संलग्न कोणाची व्याख्या काय होते, ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो व एक भुजा सामायिक असते व त्यांचा अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना एकमेकांचे संलग्न कोण असे म्हणतात. तर इथे एक उदाहरण घेऊया. तर या उदाहरणामध्ये एक आकृतीमध्ये आपल्याला संलग्न कोण शोधायचे आहेत. तर इथे हा RTS कोण दिलेला आहे आणि इथे एक तयार झाले PQR हा कोण दिलेला आहे आणि PQT हा एक कोण तयार झालेला आहे. तर ह्या दोन कोणामध्ये पहा, आता कोण PQR व कोण PQT एकमेकाचे काय संलग्न कोण. बघा इथे Q हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि PQ ही सामायिक भुजा आहे आणि ह्या दोन कोणाचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे हे दोन कोण काय आहेत, संलग्न कोण. ठीक आहे. तर पुढचं पाहूया आपण कोटी कोण. आता कोटी कोण कशाला म्हणतात, तर आता इथे दोन आकृत्या दिलेल्या आहेत. कोण ABC आणि कोण PQR. कोण ABC हा 40 अंश मापाचा आहे आणि PQR 50 मापाचा आहे. आता ह्या दोघांची बेरीज किती होते, 90 अंशाची होते. तर याची व्याख्या बघा, कोटी कोणाची व्याख्या, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्या कोणांना परस्परांचे कोटी कोण म्हणतात. बरं, कोण ABC आणि कोण PQR यांची बेरीज पहा आता, 40 + 50 म्हणजे 90 अंश, म्हणजे हे दोघांचे काय आहेत, परस्परांचे कोटी कोण आहेत. कोण ABC आणि कोण PQR हे दोघांचे काय आहेत, परस्परांचे कोटी कोण आहेत. तर आपण एक उदाहरण घेऊया इथे कोटी कोणाचं. तर इथे एक आकृती दिलेली आहे, याच्यामध्ये दोन कोण तयार झालेले आहेत. कोण WXZ आणि ZXY हे दोन काय आहेत, एक 45 अंश आणि हा 45 अंश. तर हे दोन कोणांच्या मापाची बेरीज 45 + 45 किती झाली, 90 अंश. त्याच्यामुळे हे दोन कोण काय झाले, परस्परांचे कोटी कोण झालेले आहेत. तर हे दोन कोण एकमेकाचे संलग्न कोणही होतात. बघा इथे सामायिक शिरोबिंदू आहे, सामायिक भुजा आहे आणि अंतर्भाग वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे हे दोन कोण संलग्नही कोण होतात आणि एकमेकांचे परस्पर कोटी कोणही होतात. ठीक आहे. चला पुढे पूरक कोण. आता पूरक कोण मध्ये काय, इथे दोन आकृत्या दिलेल्या आहेत. कोण RQP दिलेला आहे, कोण MNT दिलेला आहे. आता RQP ह्या कोणाचे माप आहे 110 अंश आणि इथे MNT ची 70 अंश. तर ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज ही 180 अंश होते. तर आपण पूरक कोणाची अशी व्याख्या करू शकतो, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश होते ते दोन कोण एकमेकांचे काय असतात,
पूरक कोन असतात. ठीक आहे, म्हणजे मापांची बेरीज 180 असेल तर ते दोन एकमेकांचे काय असतात, पूरक कोन असतात. पुढचं पाहूया आपण रेषीय जोडीतील कोन. आता रेषीय जोडीतील कोनाचे बघा, आता इथे एक आकृती दिलेली आहे. ही कोन दोन कोन दिलेले आहेत, कोन DBC आणि कोन DBA. तर ह्या कोनामध्ये, या दोन कोनामध्ये एक भुजा ही सामायिक असते. ही कोन एक बाजू BD ही भुजा काय सामायिक आहे. आणि असामायिक भुजा, आता हे दोन असामायिक भुजा आहेत, BC आणि BA हे या कोनामध्ये असामायिक भुजा आहेत. आणि त्या असामायिक भुजांनी काय तयार होते, एक सरळ रेषा तयार होते. त्या कोनांना काय म्हणतात, रेषीय जोडीतील कोन. म्हणजे ह्या भुजा जर एक सामायिक असामायिक जे बाजू आहेत BC आणि BA ते मिळून जर सरळ रेषा तयार होत असेल तर त्या कोनांना काय म्हणतात, रेषीय जोडीतील कोन. आणि हे कोन संलग्न कोन आहेत, म्हणजे इथे सामायिक बिंदू आहे आणि असामायिक भुजा आहे आणि हे कोन दोन अंतर्भाग वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे हे संलग्न कोन सुद्धा आहेत आणि रेषीय जोडीतील कोन सुद्धा आहेत. बघा आता रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणजे ते एकमेकांचे पूरक कोन असतात. बघा आता हे रेष सामायिक आहे, त्याच्यामुळे हे इथं 180 अंश मापाचा कोन तयार झालेला आहे. आणि ह्या दोन कोनांच्या, हा एक कोन आणि हा एक कोन, ह्या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती होते, 180 अंश. म्हणजे हे पूरक कोन आहेत, संलग्न कोनी आहेत आणि रेषीय जोडीतील कोन सुद्धा असतात. तर याच्यातले पुढचा पाहूया पार्ट आपण, विरुद्ध कोन. आता विरुद्ध कोन बघा, विरुद्ध कोन म्हणजे जे दोन कोन परस्परांचे विरुद्ध बाजूला असतात त्यांना विरुद्ध कोन म्हणतात. म्हणजे परस्परांच्या विरुद्ध बाजूला असतात. बघा आता विरुद्ध बाजू म्हणजे वेगवेगळ्या, हा एक कोन विरुद्ध बाजूला आहे आणि हा कोन आणि हा कोन एकमेकांचे काय विरुद्ध कोन आहेत. आता कोन POS आणि कोन ROQ, POS आणि ROQ हे एकमेकांचे काय विरुद्ध कोन आहेत. आणि कोन SOQ आणि POR हे काय एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणजे इथं दोन जोड्या विरुद्ध कोनांच्या झालेल्या आहेत. बघा, म्हणजे ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्यांच्या विरुद्ध किरणांनी, म्हणजे दोन किरणांनी हा कोन तयार झाला आणि त्यांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाच्या विरुद्ध कोन असतो. बघा इथं म्हणजे हे दोन किरण आहेत, किरण OS आणि किरण OP, हे दोन किरण तयार झाले. त्याच्या किरण OP आणि OS या दोन किरणामुळे एक कोन तयार झालेला आहे आणि त्या दोन किरणांच्या विरुद्ध किरणामुळे दुसरा एक कोन तयार झालेला आहे. ते एकमेकांचे काय असतात, विरुद्ध कोन असतात. तर आपण इथं आज कोनांच्या जोड्या शिकला आहात. आपल्याला जर चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.